श्री स्वामी समर्थ. तुमचे सुप्रिया मराठी व्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीला हळदीचे लेपन कसे लावायचे व ते का लावतात. तर हळदीचे लेपन लावायसाठी आपण एक वाटी घ्यायची, चमचा घ्यायचा, हळद, गंगाजल व गोमूत्र घ्यायचं व ते सगळे एका वाटीमध्ये थोडीशी हळद टाकायचं, गंगाजल टाकायचं व गोमूत्र टाकून सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व ते चमच्याने किंवा आपल्या बोटांनी आपल्या घरच्या दरवाजाच्या मुख्य चौकटीला व्यवस्थित लावून द्यायचं व ते पूर्ण लावल्यानंतर त्याच्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचे व त्यानंतर छान रांगोळी काढून घ्यायची व रांगोळी काढून घेतल्यानंतर धूप लावायचा व कापूर लावून चौकटीची पूजा करायची. तर ही पूजा का करतात? मुख्य दरवाजाच्या चौकटीला हळदीचे लेपन लावण्यामागचे काय कारण आहे? तर घरामध्ये वातावरण शुभ असते, देवी लक्ष्मीचे स्वागत केल्यासारखे होते, घरात सुख समृद्धी नांदते. पारंपरिक मान्यतानुसार हळदीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहण्यास मदत होते आणि सकारात्मक वातावरण टिकून राहते. याशिवाय हळदीमध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असल्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीने तिचे महत्त्व आहे. हे कधी करायचे? तर आठवड्याच्या गुरुवारी, शनिवार, पौर्णिमा व अमावस्येच्या दिवशी दरवाजाला हळदीचे लेपन लावायचे. जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या स्वामी भक्त मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.